तर टोटल आम्ही 4 दिवसच्या ट्रिपला आलो आहे हम्पी आणि बदामीच्या. आणि काल रात्री ट्रेन पकडली होती पुण्यावरनं 1 वाजता. ती 9:30 वाजता हम्पी बदामी स्टेशनला सोडलं. प्रॉपर 9:30. प्रॉपर 9:30ला आलो आणि ना मग बाहेर आलो. शेअरिंग ऑटो होत्या, सेपरेट ऑटो पण होत्या. शेअरिंग ऑटो काही 30 रुपीज घेतात. त्यानंतर मग इकडे आम्ही पहिलंच बुकिंग केली होती. हॉटेलचं नाव काय? हॉटेलचं हॉटेल नाही, हा, नाव होमस्टे नाही, आहे. होमस्टे आहे. फॉर्च्यून होमस्टे आहे आणि 1 नंबर होमस्टे तुम्ही आम्ही एक्सप्लोर इव्हन करतो. इथे माकडं सुद्धा आहेत. माकडांचं सोड, आता भूक लागली आम्हाला. आमच्या पोटात माकडे ओरडताय. माकडं नाही, कावळे ओरडतात ग माझं पोटात. तर माकड ओरडतोय आता तर आम्ही जातोय खायला. तुम्हाला बदामी एक्सप्लोर करणार आहे 2 दिवस, ती तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स सी. आज पूर्ण मार्केट भरलं इकडे. येतोय का? बघ कर हवं तू एक वयस तिथून हवं दुसरा तू. धनुष जस्ट धनश्री क्रॉस होताना दिसते तिकडनं समोरून. तुम्ही बघू कुठे? शकता पलीकडे. मी इकडे आलो. सॉरी, तू इकडे तिकडे पलीकडे. आता पब्लिक थोडा कमी. आता मार्केट एरिया नाही, आता छोट्याशा गल्लीमधनं मी चाललो. मस्त वाटतं पण खूप घर आहे तिथे. घरं सगळीकडे असतात धनश्री. खूप आहेत. ही 3 तिकीट घेतल्या आम्ही. या 2 आमच्या आहेत आणि हे आमच्या कॅमेराचं. तिघांचे पण 25 रुपये प्राईस आहे. आणि बाकी तुम्ही इथे बघू शकता. हे तिकीट काउंटर आहे, हे एंट्रन्स आहे. 4 केव्स आहेत आणि इकडे भूतनाथ टेम्पल इकडे आहे. गाइड का कितना लेते आप? 900 रुपये पूरा. ये 2, 3, 4 ओके. और इधर का? आपने होता है इधर का मिला के है 2000 चलेगा. 200 रुपये कम ज़्यादा. थँक्यू. म्हणून आम्ही खूप अगोदरच माहिती काढली की तुम्ही बघितलंच असेल गाईड किती पैसे घेतात. आणि हा बघा मागं काठी घ्यायचं आणि मारायचं त्या काठीने. किती गाईड पैसे घेतात तुम्ही त्यासाठी लावले ते स्कॅन करू शकता तुम्ही आणि त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन पूर्ण मिळेल. ते तिकीट दाखवून आतमध्ये एंट्री भेटते. लेणी आणि ह्या साईडला तलाव आणि भूतनाथ टेम्पल आहे. खूप तापतोय मोबाईल. दिसत पण नाही आहे. गरमी तर खूप गरमी होते. ह्युमिडिटी. लिटरली कॅमेरा पण हे होतोय. कॅमेरा तर तापतोच, कालपासूनच तापतोय कॅमेरा. इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल ते इथं बाहेर QR लावलेलं असतं. इथे ऑडिओ व्हर्जन आहे गाईडचं. इथे स्कॅन केलं तर ऑडिओमध्ये आपल्याला ऐकायला भेटेल गाईड टूर. आणि तिकडे पण दिली इन्फॉर्मेशन त्या साईडला. ह्याचा मी तुम्हाला फोटो साईडला दाखवेल. तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्यावर रीड करू शकता. आणि तिकडे वर पण टेम्पल आहे. पूर्ण दिवसभर आपण इकडेच आहे आणि आपण इकडेच एक्सप्लोर करणार आहे. बदामीमध्ये एक्सप्लोर करणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. खूप छान वारा आहे. वारा आत्ता येतो. मगतपासून हालत काय झाली. काय नाही करत माकडं. धनश्री घाबरची माकडांना. चल काय नाही करत. मी आता आलो इकडे थोडं वर चढून स्टेप्स. आणि मित्रांनो तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. काय व्ह्यू आहे समोरचा. असा मनाला 1 नंबर. आणि इथे गजरा घेतला मागं. गजरा पण घालायला रिस्क आहे. फुलांची गँग आहे इकडे माकडांची. नशीब तू गजरा नाही. बरं झालं ना. मोस्टली इथे सगळे लॉर्ड शिवाचेच केव्स आहेत. पण नाही फर्स्ट होती.
ही सेकंड आहे. नाही नाही, ही गॉड विष्णूची आहे बघ, 6th सेंचुरी. त्रास देतात त्यांना लगेच समजतं बॅगमध्ये काय आहे. म्हणून आपल्या बॅगेत पण काय ठेवायचं नंतर बघ दुसरा पण चालतो. माझ्या बॅगमध्ये हो फुल सीन आहे. आपल्या बॅगेत पण आहे ना. फुल सीन आहे पण आपल्या आतमध्ये आहे ना बाहेर दाखवायचं नाही. मागे लागतात ते. ती तो तिच्याकडे बघते कसा. फुल डेंजर सीन चालू आहे इकडे. सुमित मला नाही ना याच्यावरती भीती वाटते. ती माकड ते बघ. लफडा. आणि इथनं पूर्ण बदामी सिटीचा व्ह्यू दिसतोय. तो वरचा टेम्पल कोणत्या वर पण जायचं आपल्या तिकडे. कुठे चालली आहेस? माकडे तिथे पण परत घाबरशील. अगस्त्य लेक आहे आणि तिथे बुद्धनाथ टेम्पल आहे. बुद्धनाथ टेम्पलला आता जायचं आहे. त्याच्यानंतर एवढं फिरून तिकडे माकडं नाहीत. असतात तिथे पण. काय करतेस काय तू? अशी आता आम्ही परत चाललोय त्या साईडला. हा हेच ऑटोज तिकडे जातात साऊथ फोर्टला आणि तिकडे फिरवतात. अच्छा हे 400 रुपीज घेतात. म्युझियमकडे जायचं आता आपल्याला. म्हणजे आणि त्याला तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे स्ट्रक्चर वगैरे. हे सुद्धा शिव मंदिर खंडित केलेलं आहे. सो इथे डिवोशन नाही होत. आणि ऊन तर इकडे एवढं आहे असं वाटत असते की जुलैचा महिना चालू आहे. हो पुणे पण ठीक आहे. आम्हाला जसं क्लायमेट पाहिजे होता तसंच भेटलाय. तसाच भेटलं. म्हणजे फिरायला थोडंफार नाही आता पाऊस असता तर मग वाटत नव्हतं एवढं फिरू आतून शकतो. बापरे आपलं बरं मी आलो आहे आणि शॉपिंग बघा काय करते. मी बेल्ट घेतलं चष्मा घेतला खाली डायरेक्ट खाली खाणार नाही. ते संपवायचं सगळं एक घरा पण नाही टाकायचं असलं काय. हां आता मगाशी आम्ही जेवण वगैरे थोडा आराम केला आणि आता आम्ही परत चाललो आहे सनसेटचं टायमिंग आता भूतनाथ टेम्पलला. कारण मगाशी खूपच गरमी होती. तेवढ्या गरमीमध्ये ट्रॅव्हल करणं थोडं मुश्किल होत होतं. म्हणून आता आम्ही सनसेटच्या टाईमला थोडं मगाशी आपण नॉर्थ फिरलो ना. हो आता आम्ही साऊथ केव्ज फिरणार आहोत. साऊथ केव्ज फिरू आता आणि मग पुढे त्यानंतर सनसेट बघून थोडंसं मार्केट फिरून बॅक टू होम परत येऊ. चलो फिर. आता रिक्षा शोधायची एक महिना. रिअल स्ट्रगल स्टार्ट्स नाव. ऑटो रिक्षा. जास्त इंग्लिश पोचली. खूप प्रचंड ऊन आहे. मे मध्ये काय झालं असेल ते विचार कर. आत्ताच एवढा ऊन आहे. आता रिक्षावाला बघायचं आहे. मंदिर जाने के लिए इधर से है ना. ये पकड़. कुठे आहेत माकडं? अरे छुप क्यों रहे हैं? हो माहिती आहे पण माकडे आहेत ग. कुठे? आवाज तर आला. जाताना दुसऱ्या रस्त्याने जाऊ. असं खाली बघ ना काय सपोर्ट. त्या स्टोनच्या खाली पण स्टोन्स आहेत. स्टोन्स आहेत. एवढा मोठ्या स्टोनला छोट्यांचं सपोर्ट बघ ना. आणि ते राहिले पण आहेत एवढ्या वर्षांपासून. भाई इंडिया खूप काही आपल्या इंडियामध्ये बघण्यासारखा. फक्त एक्सप्लोअर करायला पाहिजे आपण ती गोष्ट. आणि
तिथंच आम्ही या मंदिरात वर जायच होतो. पण तिकडे खूप माकडं आहेत तर समोरची फाटली. फाटले नाही, माकडं मागे लागतात सकाळ. हा ऊपर बंदर है, हे बहुत है. पीछे चल लेकिन. लगेंगे. आप आ रहे हो साथ में? बंदर बहुत है यहाँ पे, बंदर. हाँ और पीछे लगते हैं. इधर से भी है ना भूतनाथ किले, इधर से. हाँ इधर से ही है. यहाँ से नहीं है, यहाँ से रास्ता नहीं है क्या? हाँ इधर से है रास्ता. चल चल. लँग्वेज प्रॉब्लेम. ए आम्हाला हा बघ. काय तुला काय नाही करत तो. आम्हाला ते काय बोलतात समजत नाही आणि आम्ही काय बोलतो त्यांना समजत नाही. इशाऱ्याने पण बोलतोय? करून इशाऱ्याने बोलतो त्यांच्यासोबत. आम्हाला काय रस्ता तर समजत नाही. चल चल सरळ मॅप लावलाय. आई शपथ हा बघ कसलाच बघू नको. बसलाय. ते तिथं वानर बसलं. माकड पण नाही, वानर आहे तो. तर ना बापरे. आलं ना मागणं असं पाडून जाईल. हा हा. आता ना लेफ्टला जायचं आपल्याला. घाबरली. लेफ्टला हा कुठे लेफ्ट तो मला माहिती नाही. हा लेफ्ट दाखवत आहे. दहा हा कुठं येत ना. इथना गल्लीतून. एक रस्ता चुकलो आम्ही आणि फुल गल्लीतून आता फिरत चालतंय. काय समजत नाही. आणि इकडची भाषा पण आम्हाला कळत नाही आणि समोरच्यांना पण समजत नाही आम्हाला काय विचारायचं. लँग्वेज. 6 वाजता बंद होतो. काहीच आयडिया नाही. 6 वाजता बंद होतं इकडे. आम्ही बोललो सनसेट बघायला जाऊ मस्तपैकी. अप्पो पळू नको ना. आर्किओलॉजिकल म्युझियम इथे चल. बंद आहे. और मंदिर अभी जा सकते हैं. नजदीक है इधर से. तुमको देखेगा नहीं घंटा होता है वो तुमको पूरा होता है ये पूरा नहीं आधा होता है तुम गाइड गए तो पूरा होता है गाइड नहीं गए तो आधा होता है गाइड से तो गाइड है तुम दिखा लगा था तुमको सनसेट दिखा लगा ऊपर और सनसेट दिखता है आराम से देखना टाइम मिलता है तुमको सनसेट तक दिखा लगा आराम से मग 6 बजे बंद होता है ना. है ना दिखा सनसेट तुमको दिखा नीचे होता है तुम घर जाओ हम लोग को मंदिर भी जाना है. वो तो तुमको सुबह हो जाएगा एक तो तुमको पूरा हो जाएगा सुबह पट्टाडक्कल के लिए निकलना है पूरा हमको. तो 22 किलोमीटर तुम देखने घंटा होता है तुमको तो आधा घंटा देख के जा ही सकते हैं चल. म्युझियम पण 5 वाजता बंद झालं. म्युझियमला यायचं होतं. म्युझियम बघायचं होतं आम्हाला. करू शकतो. उद्या जर टाइम भेटला तर. माकडं वगैरे नसले पाहिजे. माकडांचा तिथे इश्यू आहे. माकड मागे लागतं. तुम्ही जर येत असाल तर प्लीज बॅग वगैरे काय कॅरी करू नका. आणि जर केलात तर त्यात खायची वस्तू नका घेऊ. रिस्की आहे. माकड डायरेक्ट अंगावर येतात. 6 वाजता बंद होईल. जेवढे कवर करता येईल तेवढं करतो आणि भूतनाथ टेम्पल उद्या सकाळी येऊन सनराईजला बघतो. सकाळी ओपन किती होतं काय माहीत नाही. ते पण अर्ली एकदा खाली जाऊन मॉर्निंग विचारतो. पण आणि तुम्ही येता येतं नक्की गाईड घ्या इथे. आम्ही गाईड घेतला नाही. आम्हाला वाटलं आम्ही स्वतःहूनच कम्प्लीट करू सगळं. कंप्लीट करायचं आहे. ह्याच्या मागची हिस्ट्री वगैरे तुम्हाला सगळं माहीत पडेल. आणि इकडचे स्टेप्स पण खूप हाय आहेत. जर तुम्ही पोरी येत असाल तर हिल्स घालून अजिबात येऊ नका. खूप मोठे मोठे दगड आहेत. जेवढं कवर करता येईल तेवढं आम्ही करतोय. वाटत तर नाही. काहीच आयडिया नव्हती आम्हाला.
तेव्हा आपल्याला तिकडे जायचं होतं, बट तिथं बंद केलंय जाणं. काय नॉर्थ चाललं? फोर्ट. तो माकडवर बसलाय किती मस्त. लोअर शिवलिंग. इकडे तुम्हाला खूप लॉर्ड शिवाचेच मंदिर भेटतील बघायला, जे खंडित केलेत. इकडून बदामीचा व्ह्यू मस्त दिसतो इकडे, तुम्ही बघू शकता. मंदिर. ओम नमः शिवाय. हे अगस्त्य लेक आहे ना, हो, इथून पूर्ण बदामी दिसते. पूर्ण बदामीचा व्ह्यू दिसतो इकडनं. ही तोफ आहे इथे, 1500ची आहे. 1550. वर जायचं होतं, पण आता 15 मिनिटं शेवटची बंद व्हायला. 6 वाजता बंद होतं. आणि आणि सनसेट काय बघायला भेटणार नाही वरून, कारण 6 वाजता बंद करणं आणि सनसेट टायमिंग आहे 7चा, तर काहीच आपल्याला सनसेट बघायला भेटणार आहे. कितने बजे बंद होता है? बंद कितने बजे होता है और ओपन कितने बजे होते हैं? कितने बजे सुबह तक? 9:15. और भूतनाथ टेम्पल सुबह 6 बजे. 6 बजे. ओके. ये ऊपर के पॉइंट पूरे 9:15 बजे. ये बाकी पॉइंट सब अभी नहीं होगा क्या ऊपर एक भी पॉइंट? जाऊन दे. उद्या मॉर्निंगला आम्ही ट्राय करतो इकडे परत यायचं. यायचं आणि कवर करू. उद्या मॉर्निंगला नाही चाललं, मॉर्निंगला लवकर निघू. आम्ही आमचं पट्टडक्कल आणि आईहोले कंप्लीट करून Complete जर करू. टाइम भेटला इव्हनिंगला तर येऊ. हां, संध्याकाळी लवकर try इथेच करू. सनसेट बघू. 6 वाजले. 6ला ऑलमोस्ट 10 मिनिटात बघू. भूतनाथ टेम्पलमध्ये जायला भेटलं, नाही तर मग डायरेक्ट बंद. क्लोज. क्लोज्ड. 6 PM इट इज क्लोज्ड. त्याच्या खालीच गेलेलं बेटर आहे. आमच्या मागून पण काही लोक चाललेत बघायला विदाऊट गाईड. आता बघू शकता सुमित फोटो काढायला चालला म्हणजे आपल्याला कोणाची तरी मदत करतो. नाईस. आय लाईक दॅट. ही हॅज गुड टॅलेंट ऑफ दॅट क्लिकिंग फोटोज. तू ते पाय नाही का बिचारायला लाग. एवढी लोक तर आहेत इथे. तो समोर तिकडे ना भूतनाथ टेम्पल आहे, आणि त्या मागे ना पावसात तिथनं त्या साईडून धबधबा वाहत असतो. न इथे गरमीच एवढे, पाऊसच नाही, जुलै महिना येऊनसुद्धा तो धबधबा काय आपल्याला बघायला भेटणार नाही. म्हणून आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. धनू, हां, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय, पण तिथे आतमध्ये जायला नाही भेटत आहे. आम्ही आलोच इतक्या लेट आहे. लेट म्हणजे आम्हाला पण आयडिया नव्हती, 6 कारण ऊन वाजता बंद होतं. होईल. आम्ही म्हणून उशिरा निघालो थोडं, पण आता सगळं बंद झालं. आम्ही फक्त साऊथ फोर्ट केला मॉर्निंगमध्ये. आणि आता भूतनाथ टेम्पल बघतोय. झालं मंदिर क्लोज झालं 6 वाजता. तर मॉर्निंगला 6ला ओपन होईल परत. टायमिंग दिलं आहे ना? आता तर मी फॉलो दिवस संपला. थोडी तरी आयडिया असते. 6ला बंद होणार आहे सगळं, तर लवकर आलो असतो आम्ही. तर कसं वाटलं तुला आजचा आपला बदामीतला पहिला दिवस होता? ॲडव्हेंचरस डे होता. आम्ही ठरवलं होतं की साऊथ फोर्ट पहिले करू आणि मग थोडं ऊन कमी झालं की इव्हनिंगला नॉर्थ फोर्ट करायला येऊ. पण आम्हाला टाईमच माहीत नव्हतं की नॉर्थ फोर्ट बंद होतो 6 वाजता.
नाहीतर आम्ही सकाळीच करणार होतो सगळं, पण ऊन पण आज खूप साऊथ आहे ना. सॉरी साउथ, आई एम सॉरी माय मिस्टेक. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. हा. नॉर्थ फोर्ट केला आम्ही अगोदर आणि आम्ही संध्याकाळी साऊथ फोर्ट करणार. आणि 6 वाजता सगळं बंद होतं, आम्हाला काहीच आयडिया नव्हती. सो बघू आता उद्या जर टाइम भेटला तर थोडाफार उद्या कव्हर करू. जे उरलं आहे आणि पेंडिंग, उद्या आपण कुठे जाणार आहे? पट्टडक्कल आणि आयहोली. तिकडे आपण जाऊन पूर्ण कव्हर करणार आहे मंदिरं वगैरे. तिकडे आय थिंक 100 मंदिर आहे. असं हो, तिथे महाकूट करून एक जेवढं मंदिर आपल्याला आहे. कव्हर करता येईल तेवढं आपण करणार उद्या. आणि टाईम भेटलं तर परत इकडे येऊ. आणि जो इकडचा समोरचा व्ह्यू आहे भूतनाथ टेम्पलचा, असं वाटतं इथेच बसून बघत राहावं. खूप मस्त वाटतं. अगस्त्य लेक पण खूप शांत आहे. तो आजचा दिवस आमचा संपला आहे. पहिला दिवस होता ब्लॉगिंगचा आणि खूप सारे एक्सपिरियन्स आले. आणि आता ऑटोने डायरेक्ट हॉटेलजवळ चाललो आहे. धनश्री, काय बोलायचं आहे? नो वर्ड्स. का? उद्या भेटू. हां, कल सांग. हाँ, कितना लेगा? 1500 रुपये चार पॉइंट मिलता ओके. है. तुम पेशेंट जोड़ोगे पेशेंट होता है और इसमें तुम्हारा लॉस होने तो लॉस. आपका नंबर दे दो जाने के. त्यांचा नंबर घेऊन घेऊ. किती बोलू? 1500 गाईड करतात. तर तुम्हाला सुद्धा जर गाईड पाहिजे असेल किंवा असे रिक्षा पाहिजे असेल तर आम्ही नियर बाय number फिरायला, तर आम्ही description मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकून ठेवतो. बाकी ते म्युझियम होतं जिथे आम्हाला नाही भेटलं जायला. इकडे म्युझियम होतं, हे पण 5ला बंद होतं. तर तुम्ही पण लवकर यायचं ट्राय करा. आम्हाला आता माहीत नव्हतं. आम्ही बघू उद्या येणार आहोत. उद्या ट्राय करू जेवढं लवकर होईल तेवढं लवकर. आणि भेटूया उद्या आपण. आता आम्ही चाललो परत हॉटेलवर जरा. सो बाय बाय. Stay tuned.